विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे यांचे आपल्या गावामध्ये प्रचारासाठी आगमन झालेलं आहे। त्यासाठी त्यांचं मी शब्दसुमनांनी प्रथमतः आपल्या गावाच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्याबरोबर आलेले आपल्या वन्नेर गटाचे समन्वयक कृष्णाभाऊ, आदरणीय शिवसेनेचे एक नेते, शिक्षक, सेवानिवृत्त, आरडीवर आलेले इतर सर्व मान्यवर, आज आपल्या गावामध्ये गाव भेट आणि प्रचारासाठी आलेले आदरणीय दादासाहेब भुसे यांनी संपूर्ण मालेगाव तालुक्याचा विकास केलेला आहे। आपल्या विराणे गावामध्ये सुद्धा बोरी नदीवर 8 केटीवेर बंधारे देऊन आपल्या गावाचा पाण्याचा प्रश्न त्यांनी कायमस्वरूपी सोडवलेला आहे। तसेच माळमाता धरणाच्या उंची वाढवण्यासाठी 3 फुटाचा सांडवा त्यांनी मंजूर करून त्याचं जलपूजन सुद्धा मागच्या महिन्यामध्ये केलेले होतं। तसेच आपल्या विराणे गावासाठी त्यांनी आपलं सबस्टेशन दिलेलं आहे। हॉस्टेल्स मुलींसाठी, 5 हॉस्टेल्स मुलांसाठी, शिक्षकांसाठी आणि 5 कृषी महाविद्यालय केलेले। तसेच महिलांसाठी मालेगावला सुसज्ज असं महिला बाल रुग्णालय त्यांनी 2 महिन्यापूर्वीच सुरू केलेले आणि ते कार्यान्वित सुद्धा झालेले। जी सुविधा मुंबईला मिळत होती ती सुविधा आपल्या मालेगावमध्ये मिळत आहे आणि त्या ठिकाणी गरीब महिलांनी, मातांनी आणि सर्व गावातील ज्येष्ठ नागरिकांनी किंवा सर्वांनी याचा फायदा घ्यावा। तिथं 1 रुपया सुद्धा फी लागत नाही अशी सुविधा या ठिकाणी मालेगावमध्ये त्यांनी आपल्यासाठी निर्मिती केलेली आहे। तसेच वाचनालय सुद्धा मोसम पुलावर सुरू केलेले, सर्वांसाठी सुसज्ज असं वाचनालय, ज्या वाचनालयाच्या द्वारे विद्यार्थी तिथं अभ्यास करून आपल्या बुद्धिमत्तेचा विकास करू शकतात, आपल्या ज्ञानामध्ये भर पडू शकते, असे सुसज्ज असे वाचनालय विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी सुरू केलेले। खरोखर दादासाहेब आपलं किती गुणगान केले, किती वर्णन केलं तरी सुद्धा कमीच पडेल। खरोखर विकास पुरुष आणि आपल्या गावात त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलेले। आपल्या शेतीसाठी सुद्धा 0% रुपये वीज बिल, लाईट बिल येत नाही, त्यासाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी सुद्धा ही योजना यशस्वी केली आणि तसेच अतिशय चांगल्या प्रकारची योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 4 महिन्यांपासून महायुती सरकारने, विशेष करून आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाऊ शिंदे, दादासाहेब भुसे यांनी ही योजना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आणि दर महिन्याला त्या माता महिलांना, भगिनींना 1500 रुपये मिळत आहेत आणि खरोखर त्यांनी या सरकारने, युती सरकारने या महिलांचा सन्मान करून त्यांचा गौरव केलेला आहे। खरोखर त्या माता भगिनींना आता कोणाजवळ 1 रुपया सुद्धा मागण्याची गरज येत नाही, अशा प्रकारचं चांगलं काम त्यांनी केलेले। श्रावण बाळ योजनेसाठी सुद्धा जवळजवळ 750 लोकांना श्रावण बाळ योजनेचे सुद्धा त्यांनी सर्व कर्ज आपला योजना त्यांनी मंजूर करून त्या लोकांना त्या श्रावण बाळ योजनेचा फायदा होत आहे। अशा प्रकारे अतिशय अनेक प्रकारच्या योजना आपल्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेल्या आहेत। खरोखर त्यांचे किती गुणगान केले, किती कौतुक केले तरी कमी पडेल। आणि सर्वांना मी एक विनंती करतो की येत्या 20 तारखेला आपल्या महायुती सरकार आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि 20 तारखेला आपल्या गावातून जास्तीत जास्त संख्येने दादासाहेब भुसे यांना मतदान करून त्यांना 1 नंबरने विजयी करावं अशी मी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो, सर्वांना प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।